नमस्कार, मी सदानंद आराडेकर आणि आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत। तर आज मी चाललो आहे मुंबईला। मी राहतो डोंबिवलीमध्ये आणि दिवा गाडीने आज प्रवास करतो। मला वाटतं खूप वर्षानंतर मी दिवा गाडीने प्रवास करतो आहे, कारण तिकीट नव्हती, तिकीट काढली ती कन्फर्म झाले नाही। शेवटचा पर्याय म्हणून दिवा गाडी। तर सर्वांनी विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवरती कोणी असं नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सकाळी उठून सर्व तयारी करून मी देवाचं दर्शन घेतलं आणि मुंबईला जाण्यासाठी बाहेर पडलो। तर बस स्टॉपवर आलो आणि तेवढ्यात एस टी आली आणि एस टीने मी इथून माझा प्रवास सुरू केला। ही आमची एस टी गावामध्ये 8 वाजता येते आणि ती साधारणतः 8:15 पर्यंत गावातून पुन्हा परत निघते। तर आता मी आमच्या स्टॉपवरून कणकवलीसाठी प्रवास सुरू करतो आहे आणि फायनली मी आता कणकवलीच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पोचलो आहे आणि ते खरोखरच खूप सुंदर असं स्टेशन बनवलेलं आहे। इथल्या गोटन देवाचं मंदिर असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, बऱ्याचशा गोष्टी इथे बघण्यासारख्या आहेत। आणि नंतर मग मी तिकीट काउंटरकडे जायला निघालो आणि इथे बघू शकता, इथे सुद्धा खूप सुंदर असं सजावट केली आहे। आणि आता मला दिवा ट्रेनची तिकीट काढायची आहे आणि काही जण लोक जे आहेत ते रांगेमध्ये उभे आहेत आणि मला सुद्धा आता इथे तिकीट घ्यायची आहे। मी आता तिकीट घेऊन आलो आहे प्लॅटफॉर्मवरती आणि काहीतरी इथून घेऊन जायचं आहे खाण्यासाठी। मला घ्यायचं आहे बंगाली खायचं आणि आता बऱ्याच वेळ वाट बघितल्यावरती दिवा गाडीचं आता आगमन झालं आहे। आणि पहिल्यांदा मी खूप वेळा प्रवास केला आहे, पण हल्ली बरेच दिवस प्रवास केला नव्हता आणि त्यानंतर मी खूप दिवसांनी आता दिवा ट्रेनने प्रवास करतो आहे। आणि आता ट्रेनमध्ये चढलो आहे मी आणि ट्रेन बघाल तर पूर्ण रिकामी आहे आणि मला या ठिकाणी विंडो सीट भेटली आहे। बघू शकता, वरच्या सीट तर पूर्ण खालीच आहेत आणि खालच्या सीट बऱ्याचशा रिकामी आहेत। तर फायनली मी आता कणकवलीमधून प्रवास करत असताना मी पहिले एकटाच होतो, नंतर मग माझ्या गावातील दोघेजण मला सोबती मिळाले, एक महेश दादा आणि पंढरी, आणि त्यांचेसुद्धा एक पाहुणे होते, ते सुद्धा आम्हाला इथे त्यांची ओळख झाली। सगळ्यांना खायला द्या, किती देऊ तुम्हाला ते फक्त सांग। ते तुम्हाला 2 तास नाही ना, आता आम्हाला तुम्ही जर कधी प्रवास करत असाल ना तर या ताईकडून नक्की पुरणपोळ्या घ्या। चव पण खूप छान असते आणि ताई खूप मेहनती आहेत आणि खास करून मराठी महिला एक काम करते, त्याला आपण प्रोत्साहन दिलं। कोकण रेल्वेतून प्रवास करताना खिडकी भेटणे म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि खिडकीवर बसून निसर्गाचा आनंद घेणे यासारखं सुख कोणतं असूच शकत नाही। तर इथे बघू शकता निसर्गाचं हे अप्रतिम असं रूप। आणि इथं आता पुढे स्टेशन येतं ते आचिर्णे आणि मला वाटतं या ठिकाणी चढणारी माणसं जे आहेत ना प्रवासी, ते खूपच कमी आहेत। मला वाटतं 2-4 माणसं दिसत आहेत फक्त। तर आता ही ट्रेन आचिर्णेमध्ये पोचली आहे। हे स्टेशन अलीकडेच नवीन बनलं आहे, याआधी स्टेशन नव्हतं। तर इथे आता बघू शकतो आपण ट्रेन आता पोचली आहे वैभववाडी स्टेशनवरती आणि इथे बरेचसे प्रवासी चढणारे आहेत बघा, कारण इथे थोडीशी प्रवाशांची गर्दी दिसते आणि बऱ्याचशा प्रवाशांजवळ मोठे मोठे बोजे आहेत। आणि दिवा गाडीने जायचं म्हणजे लोक बिंदास मोठे मोठे बोजे घेऊन येतात, तांदूळ असतील किंवा अन्य गोष्टी असतील। तर आता ट्रेन पोचली आहे वैभववाडीला। इथे बघू शकता, तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे तांदळाच्या गोण्या वगैरे आणि बरेच काही काही बोजे इथे आहेत, इथे आपण बघू शकतो। दिवा गाडी म्हटली की जे लोक जास्त खाणारे असतात त्यांची खूप मजा असते। खूप काही काही इथे खायला भेटते आपल्याला आणि या ट्रेनमध्ये खाण्याची मजा जी असते ना ती खूप वेगळीच असते। ज्यांनी प्रवास केला असेल त्यांना नक्की माहीत असेल। तुम्ही प्रवास करताना जास्त कोणती गोष्ट विकत घेतात ते नक्की सांगा। मुंबईवरून येणारी शताब्दी ट्रेन येणार होती, त्यासाठी आमची गाडी इथे थांबवून ठेवली आहे। आता ही गाडी इथून पास झाल्यावरती मग इथून आमची दिवा गाडी जी आहे ना ती पुढे दिव्याकरता पुढे रवाना होईल।
बड़ा पानी ठंडा पानी ठंडा पानी। तर रत्नागिरीवरून आता गाडी पुढच्या प्रवासासाठी रवाना होते। मला वाटतं 5 ते 10 मिनटं इथे ट्रेन थांबली आणि बरेचसे प्रवासी इथे सुद्धा चढले आणि आता गर्दी थोडीशी वाढत चालली आहे। कणकवलीत जेव्हा मी चढलो ना तेव्हा सीट पूर्ण रिकामी होत्या। ट्रेन जशी आता पुढे चालली आहे ना तशी आता गर्दीसुद्धा वाढत चालली आहे। कणकवलीपर्यंत गर्दी खूपच कमी होती। आता आपण बघूया आपला पुढचा प्रवास कसं होतं ते। तर आता वाजलं आहे दुपारचं 1 आणि आम्ही आता जेवायला बसतो आहे आणि मी आणली आहे तांदळाची भाकरी आणि ही लाल चटणी आणि आईने ही पाट्यावरती वाटलेली आहे आणि केळीच्या पानातून बांधून आणली आहे आणि ही जी चटणी आणि भाकरी खाण्याची मजा असते ना ती खूप भारी असते। तर आता इथे आम्ही सर्वजण एकत्र मिळून खाणार आहोत। महेशदादा, पंढरदादा हे काका आहेत, ते सुद्धा पुरणपोळी खात आहेत आणि ही छोटीसुद्धा आहे आणि मी मस्तपैकी आता चटणी आणि भाकरीवरती ताव मारतो आहे। तर एकत्र बसून जी खाण्याची मजा असते ना प्रवासामध्ये ती खूप वेगळीच असते। तर ट्रेन आता पोचली आहे संगमेश्वर रोडला आणि इथे सुद्धा बरेचसे प्रवासी चढणार आहेत आणि दिवागाडून जेव्हा आपण प्रवास करतो ना तेव्हा जर आपला 2-4 माणसांचा ग्रुप असेल ना तर प्रवास करायला खरंच खूप मजा येते। गप्पा गोष्टी करत करत निसर्गाचा आनंद घेत खरंच खूप भारी वाटतो हा प्रवास। परंतु एकटा असेल तर खूप वैताग येतो, पण 2-4 माणसं असतील तर नक्कीच मजा येते। आणि ही ट्रेन जी आहे ना ती आता पहिल्यापेक्षा खूप फास्ट धावते। त्याचे बरेचसे स्टॉप जे आहेत ते कमीसुद्धा केले आहेत। मला वाटतं रोह्याच्या पुढे वगैरे स्टॉप जे होते ते सर्व 70-80% स्टॉप जे आहेत ते कमीच केलेत। त्यानंतर फक्त पनवेल थांबा असतो आणि पनवेलनंतर डायरेक्ट मग दिवाळगाडी थांबते। तर ही दिवाळगाडीतून प्रवास करण्याची मजा असते ना ती खूप भारी असते। तर आता स्टेशन कुठचं आहे ते आपण पुढचं बघूया। तर ट्रेन आता पोचली आहे चिपळूणला आणि चिपळूणला तर मला वाटतं चढणारे माणसं खूपच दिसत आहेत। ते सुद्धा आता फेरीवाल्यासुद्धा येतील वडापाव वगैरे घेऊन। इकडचा चिपळूणचा वडापाव फेमस असतो आणि बरेचसे प्रवासी आता इथे चढतील, इथे आपण बघू शकता। आणि पलीकडे जर आपण बघितलं ना तर निसर्गाचं खूप सुंदर असं दृश्य इथे आपल्याला बघायला मिळेल। स्टेशनच्या समोरच डोंगर, हिरवीगार झाडं आणि बरंच काही। तर आता बसून बसून कंटाळा आला आहे आणि जरा गरमसुद्धा होतं आहे, गरमी वाढली आहे। तर म्हटलं लस्सी घेऊया। तर लस्सी आता मी मस्तपैकी पितो आहे, लस्सीचा आस्वाद घेतो आहे आणि माझ्यासोबत आहेत काका, महेशदादा आणि पंढरी। काकाने आम्हाला लस्सी दिली आहे। ते बोलले जीवनात काय म्हणतात सर्व गोष्टी खायच्या आणि फक्त मजा करायची। इथे बघू शकतो आपण हे सुंदर असं दृश्य आणि इतर ही घरांची सुंदर अशी वस्ती। तर आता ट्रेन पोचली आहे रोह्याला आणि रोह्यालासुद्धा बरेचसे प्रवासी चढणार आहेत आणि इथे सुद्धा आता बरेचसे फेरीवाले जे आहेत ना काही ना काय भेल, वडापाव, पाणी, कोल्ड्रिंक्स वगैरे इथे घेऊन आले आहेत, इथे बघू शकतो आपण। आणि इथे समोरच एक स्टॉल आहे आणि स्टॉलमधून सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी घेता येतील। तर ट्रेन आता पोचली आहे फायनली मला वाटतं पनवेलला। बराच वेळ प्रवास करून करून वैताग आला होता आणि शेवटी ही ट्रेन आता फायनली पनवेलला पोचली आहे आणि पुढचा स्टॉप असेल आमचा दिवा। कधी एकदा घरी पोचतो असं झालं आहे, बसून बसून खूप कंटाळा आला, तरी पण बरं होतं की सर्वजण सोबत होते। तर सर्वजण आता दिव्याला उतरायची तयारी करत आहेत कारण आता गाडी जवळपास पोचली आहे। सर्वजण आपले बोजा वगैरे सामान जे काय ते काढून रेडी आहेत आणि फायनली ट्रेन पोचली आहे दिव्यामध्ये। तर इथून मला आता लोकल पकडून जायचं आहे डोंबिवलीला। तर अशा पद्धतीने हा आजचा प्रवास गप्पा गोष्टी करण्यामध्ये निसर्गाचा आनंद घेत घेत खूप चांगल्या पद्धतीने झाला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवरती कोण नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।